ಶರಣು ಶರಣಾರ್ಥಿ. ಬಸವಣ್ಣನೇ ತಾಯಿ, ಬಸವಣ್ಣನೇ ತಂದೆ, ಬಸವಣ್ಣನೇ ಪರಮಬಂಧು ಎನಿಗೆ ವಸುದೇಶ ಕಪಿಲ ಸಿದ್ಧ ಮಲ್ಲಿಕಾರ್जुना ನಿಮ್ಮ ಹೆಸರಿಟ್ಟೆ गुरु बसवण्णनय्या. ऑनलाईन असणाऱ्या व नंतर ऑफलाईन बघणाऱ्या सर्व शरणबंधूंना मी आनंद शंकरराव देशेट्टे आपल्या सर्वांना शरणो शरणार्थी करतो. शरणबंधू, गेल्या 25 एप्रिलपासून ते काल 15 मे पर्यंत अक्क महादेवी जयंती आणि महात्मा बसवण्णांच्या जयंतीनिमित्त विशेष अनुभव मंडपाचे काही व्याख्यानमाले आयोजित करण्यात आलेले होते. काल त्या व्याख्यानमालेचा शेवट आपल्या सर्वांचे आदरणीय परमपूज्य पूर्णेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते त्याचा समारोप करण्यात आला आणि आज त्या सर्व व्याख्यानमालेचं आभार प्रदर्शनाचा एक छोटासा भाग म्हणून मी आपल्या समोर माझे मत व्यक्त करणार आहे. सर्व शरणबंधूंना एक असे विशेष असं चांगलं काम संपूर्ण महाराष्ट्र नव्हे, देशातील अनेक बंधू भगिनी, शरण बांधू भगिनींनी या ई अनुभव मंडपाच्या सानिध्यात येऊन स्वतःचे व्याख्यान, स्वतःचे मत, अनेक प्रकारचे जे काही आपलं ज्ञानाचं योगदान असेल, वचनाचा प्रसार करायचा असेल तर वेगवेगळ्या स्वरूपात त्यांनी आपलं मत व्यक्त करून वचनाचा प्रसार असेल किंवा आपलं सर्व काही त्यांनी दान, खेडेगावापासून तालुकापर्यंत आणि तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत आणि जिल्ह्यापासून ते पूर्णपणे राजधानी मुंबईपर्यंत इथे आपल्या या ई अनुभव मंडपामध्ये सामील होणाऱ्यांची संख्या, व्याख्यान देणाऱ्यांची संख्या आणि विशेष करून त्याला लाईक करणाऱ्यांची संख्या आणि बघणाऱ्यांची संख्या ही लाखामध्ये पोहोचलेली आहे. शरणबंधूंनो, आम्हाला अभिमान वाटतो की गेल्या लॉकडाऊनपासून म्हणजेच मार्च 2019 पासून 20 आणि 21 जवळपास आता 20 संपला आणि 21ची सुरुवात आहे. म्हणजे वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष हे ई अनुभव मंडपाचं कार्य अविरतपणे चालू आहे. मग ते फेसबुकच्या माध्यमात असेल, यूट्यूबच्या माध्यमातून असेल, प्रत्यक्षात व्हॉट्सॲपच्या माध्यमातून असेल, तर ई अनुभव मंडप हे महात्मा बसवण्णा आणि त्यांच्या 770 शरणगणांचं वचनाचं प्रसार करीत आलेला आहे. आणि गेल्या 25 एप्रिलपासून ते कालच्या 15 मे पर्यंतचा विशेष असं अनुभव मंडपाचं काम ह्या जयंतीनिमित्तानं आपण सर्वजण इथं सर्वांच्या सहकार्याने आम्ही पार पाडलेलो आहोत. यामध्ये जसं 12व्या शतकामध्ये 770 शरणांमध्ये स्त्रींचा आणि पुरुषांचा समावेश होता, तशाच प्रकारे याही व्याख्यानमालेमध्ये शरणींचा सुद्धा समावेश होता. हे आम्हाला विशेष कौतुक वाटतं. कारण काय, प्रत्येकांच्या घरापर्यंत जाऊन महात्मा बसवण्णांचे वचन पोहोचलेले आहेत, महात्मा बसवण्णांचे विचार पोहोचलेले आहेत. म्हणून विचाराशी बांधिलकी बांधून प्रत्येकांचे वचन घराघरात पोहोचून आत्मसात करून त्याप्रमाणे चिंतन करून त्याप्रमाणे आचरण करण्याची शक्ती महात्मा बसवण्णांच्या वचनामध्ये आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, या सर्व व्याख्यात्यांमध्ये सर्वसाधारण कायक करणारे, दररोज मजुरीला जाणारे शेतकरी वर्गापासून ते उच्च पदावरती, तसं तरी अनुभव मंडपाच्या सानिध्यात आल्यानंतर उच्च आणि कनिष्ठ असा कशा प्रकारचा भेदभाव नसतोच, परंतु आजच्या या स्थितीला पाहता ज्यांचं शिक्षण जास्त झालेले आहे असे इंजिनियर असतील, असे डॉक्टर असतील, असे प्रत्येक पदावरचे कायक करणारे सर्वजण यामध्ये सामील झालेले आहेत. इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, सर्वसाधारणपणे एखादा साधा व्यवसाय करणारे, मोबाईल दुरुस्ती करणारे किंवा शिक्षक असतील, शेतकरी वर्ग असतील, असे प्रत्येक कायक करणारे व्यक्ती सर्वजण याच्यामध्ये भाग घेतलेले आहेत. अभिमानाने सांगू इच्छितो की फक्त लिंगायतच नव्हे
तर लिंगायतांपेक्षा बाहेरचे व्यक्ती सुद्धा जे की जातीने मुसलमान आहेत ते सुद्धा आमच्या या अनुभव मंडपामध्ये सामील झाले आणि व्याख्यान दिले. म्हणजे इथं महात्मा बसवण्णांच्या विचाराचा जय आहे. कारण काय, महात्मा बसवण्णा आम्हाला सांगत होते, हा कोणाचा, हा कोणाचा, हा कोणाचा, ऐशे न म्हणवे देवा, हा अमुचा, हा अमुचा, हा अमुचा, हा अमुच्या घरचा पुत्र म्हणावे कुडल संगम देवा. म्हणजे फक्त लिंगायत धर्मामध्ये असलेलेच लोक आपले आहेत का? नव्हे, सबंध पृथ्वीवरील मानव जात आपली आहे. हे एक दृष्टिकोन, असा एक महान असं दृष्टिकोन आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण ही ई अनुभव मंडप चालू केलेले आहे. यामध्ये जातीपातीचा अंत आपण करणार आहोत. ही लढा कायम स्वरूपात लढणार आहोत. यामध्ये प्रत्येक धर्माचे, प्रत्येक जातीचे, कनिष्ठ असतील, वरिष्ठ असतील, स्त्री असेल, पुरुष असेल, कधीच आम्ही यामध्ये भेदभाव केलेला नाही. आम्हाला अतिशय समाधान असा व्यक्त होतो की ई अनुभव मंडपाच्या साह्याने लिंगायत सेवा संघ आयोजित जे ई अनुभव मंडप आहे, या ई अनुभव मंडपाच्या सानिध्यातून आम्ही प्रत्येकांच्या घराघरापर्यंत, प्रत्येकांच्या मनामनापर्यंत आम्ही पोहोचू शकलो. 4 ते 5 वर्षाच्या लहान बालकापासून 80, 90, 100 वर्षाच्या ज्येष्ठांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो. हे आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आजच्या या कोरोनाच्या महामारीच्या किंवा या रोग्यांच्या सानिध्यात आम्ही त्या दवाखान्यापर्यंत सुद्धा पोहोचू शकलो, याचाही आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. कारण काय, अनेकांचे लाईक्स आले जे सध्या दवाखान्यामध्ये ॲडमिट्स आहेत, ते सुद्धा म्हणाले, सर तुमचं ई अनुभव मंडप बघून आम्हाला प्रेरणा मिळालेली आहे. यापेक्षा समाधान आम्हाला आणखीन कोणतं काय पाहिजे? आम्हाला नावाची गरज नाही, आम्हाला कुठल्या कीर्तीची गरज नाही, आम्हाला कुठल्या फोटोशॉप करून कुठंतरी मोठ्या प्रकारे सगळीकडे पसरवण्याची आम्हाला आवश्यकता नाही. आम्हाला फक्त बसवण्णांचे विचार, बसवण्णांचे आचार, बसवण्णांचे वचन प्रसारित करायचे आहेत. त्यांना समजून घ्यायचे, समोरच्या व्यक्तींना समजावून सांगायचं. मित्र हो, प्रत्यक्षात पाहायला गेलं तर आभार हे दुसऱ्या लोकांचे, परकीय लोकांना आभार मानावे लागतात. हे सगळे आपलेच आहेत. आत्ताच मी बसवण्णांचं वचन म्हणलं, हा कोणाचा, हा कोणाचा, ऐसे न म्हणवे देवा, हा आमच्या घरचा पुत्र म्हणावे. मग हे सर्व काही आमच्या जवळचे आहेत, आमच्या मनाच्या जवळचे आहेत, आमच्या घरचे पुत्र आहेत असे म्हणताना आपण त्यांचं आभार मानावे कसे, हाही एक दुसरा गोष्ट. परंतु वेळेतले वेळ काढून आपल्या सर्वांसाठी महात्मा बसवण्णांच्या विचाराचा सगळीकडे प्रसार व्हावा, या एकमेव दृष्टिकोन समोर ठेवून सगळ्यांचं चांगलं व्हावं, भलं व्हावं आणि सगळ्यांची नीतिमत्ता चांगली व्हावी, या एकमेव उद्देश समोर ठेवून ते आपल्या सोबत आलेले आहेत. यामध्ये त्यांचाही कोणत्या प्रकारचा स्वार्थ नाही. मी सर्व शरणार्थी म्हणतो. पुन्हा एकदा जेवढे काही व्याख्याते या अनुभव मंडपाच्या विशेष व्याख्यानमालेमध्ये सहभागी झालेले आहेत, त्या सर्वांना पुन्हा एकदा शरणार्थी म्हणतो. कारण काय, तात्काळ एखादा व्यक्ती पैसा देऊ शकतात, अडका देऊ शकतात, वस्त्रदान देऊ शकतात, परंतु सर्वात मोठं काम आहे ती वेळ देणं. या सर्व शरणांनी आम्हाला वेळ दिलेला आहे. आतापर्यंत 25 एप्रिल पासून ते 15 जून पर्यंत जवळपास 20 ते 21 दिवसात एकूण 21 शरण बांधवांनी आणि एक आमचे गुरुवर्य परमपूज्य कोरणेश्वर स्वामीजी असे एकूण 22 जणांचं विशेष व्याख्यान सत्र आमच्या या लिंगायत सेवा संघ आणि ई अनुभव मंडपाच्या सानिध्यातून आम्ही आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलेलो आहोत. मी आपल्या सर्वांचं जे व्याख्याते इथे व्याख्यान दिलेले आहेत, 770 शरणांपैकी काही शरणांचं कार्य असेल, काही शरणांचं इतिहास असेल, त्यांचे वचनं असतील किंवा त्यांचं कायक असेल आणि त्या कायकाशी एकमेकाशी जुळवून केलेली तुलना असेल, ह्या सर्वांचं जे काही आपण इथं मनोगत त्यांनी व्यक्त केलेले आहे, त्या सर्व शरणांचं मी आपल्यासमोर नाव सांगू इच्छितो. पुनश्च एकदा पहा,
एखादं नाव पुढे मागे तारखेनुसार झालेलं असेल किंवा सर्व शरणांचं आपल्यासमोर मी नाव सांगू इच्छितो. पहा, या पंधरवड्यातील किंवा 20 दिवसातील विशेष अनुभव मंडपाच्या सानिध्यातून व्याख्यानमालेमध्ये सहभागी झालेले सर्व शरण हनुमंत शिवपुरे सर स्वतः शिक्षक आहेत, गायक. त्यांचा मुख्य उद्देश वचनप्रसार, महात्मा बसवण्णांच्या वचनासारखं आचरण करायचं असे ते हनुमंत शिवपुरे सर. त्यानंतर मल्लिकार्जुन मुलगे स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे, तरीसुद्धा वेळ काढून आमच्या या ई अनुभव मंडप लिंगायत सेवा संघ आयोजित या अनुभव मंडपामध्ये ते सामील झालेले आहेत. त्यानंतर शिवानंद गोगाव सर जे कायम स्वरूपातच महात्मा बसवण्णांच्या वचनांचा प्रसार करत असतात. विशेष म्हणजे तेही एक शिक्षक आहेत, पत्रकार आहेत. म्हणजे या सगळ्यांची जाण असताना वेळ काढून आपल्या सर्वांसाठी, स्वतःचा यामध्ये कुठल्याच प्रकारचा स्वार्थ नाही आहे, आपल्या सर्वांसाठी ते व्याख्यानमालेमध्ये सहभागी झाले. त्यानंतर लिंगायत सेवा संघाचे महाराष्ट्र राज्याचे मीडिया प्रमुख असलेले बसव अनुभव मंडप आलूरचे हनुमंतप्पा शंके, कायक छोटासा इलेक्ट्रॉनिक दुकान, मोबाईल टीव्ही दुरुस्ती आणि विक्री, रिचार्ज करणे, पण या माध्यमातून सुद्धा सर्वांसोबत जुळून महात्मा बसवण्णांचं वचन प्रसार मीडियाद्वारे असेल, अनुभव मंडपाच्या नित्यवचनाच्या द्वारे असेल, तसेच विशेष अनुभव मंडपाच्या व्याख्यात्याद्वारे असेल, असे ते कायम स्वरूपात आमच्याशी जोडलेले आहेत. त्यानंतर अनंत सिंदाळकर जे की पुणेहून आहेत, लिंगायत सेवा संघाचे अतिशय जवळचे, चांगल्या पदावरती कार्य करणारे, पुण्यासारख्या शहरामध्ये राहून वेळ देऊन हे सगळे कार्य पूर्ण करणारे. त्यानंतर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर महादेव जोकारे सर, स्वतःचे व्यवसाय डॉक्टर असताना एका चांगल्या असं रुग्णांच्या सेवेमध्ये कायक करत असताना आमच्या सर्वांसोबत दररोज किमान एक मेसेज किंवा एक फोन करून कोणत्या प्रकारचा हालचाल आहे, आजचं कार्य काय आहे, संपूर्ण महाराष्ट्राला जे काही लिंगायत सेवा संघाकडून ई अनुभव मंडप चालवलं जातं, आज घडीला त्यांच्या मार्फत हे सर्व काही नियोजन केले जातं. हे अतिशय चांगली गोष्ट. स्वतःचं कायक करत, रुग्णसेवा करत, स्वतःचा घरसंसार बघत आपल्यापर्यंत त्यांनी प्रत्येकापर्यंत पोचलेले आहेत. त्यानंतर पुढे सांगावंसं वाटलं तर महाराष्ट्राच्या बाहेर कार्यरत असलेले लिंगायत सेवा संघाचे कार्यकर्ते असतील, शरण असतील, बघा ते आहेत संतोष कंगळे जे की तेलंगणाचे आहेत. तेलंगणामधून सुद्धा त्यांनी बसून ह्या आपल्या लिंगायत सेवा संघाच्या ई अनुभव मंडपाच्या कार्यक्रमामध्ये व्याख्यान दिले. त्यांच्यासोबत आणखीन एक तेलंगणाचे व्याख्याते आहेत भीमराव बिरादार लिंगायत, ते सुद्धा तेलंगणाचे आहेत. म्हणजे एवढं विशेष कार्य आपल्या या लिंगायत सेवा संघाकडून ई अनुभव मंडपाकडून होतोय की फक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात किंवा गल्लीबोळात किंवा प्रत्येक खेडेगावात नव्हे, तालुका जिल्ह्याच्या बाहेर, स्टेटच्या बाहेर जाऊन पुन्हा तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक मधले सुद्धा आपले फॉलोअर्स आहेत. जवळपास 20 लाख प्लस व्ह्यूवर्स या लिंगायत सेवा संघ आयोजित ई अनुभव मंडपाच्या या माध्यमातून आम्ही त्या 20 लाख प्लस व्ह्यूवर्स पर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. हे एक चांगलं गोष्ट आहे, ज्या चांगल्यामध्ये आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. या बसवेश्वरांच्या शरणगणांच्या वचनाचा प्रसार आपण करत आहोत. ही एक अतिशय उत्कृष्ट कार्य या सर्व शरणांकडून होत आहे. पुढे मी सांगू इच्छितो डॉक्टर मनमंत घताटे निलंगाव, स्वतःने पेशाने डॉक्टर आहेत, तरी सुद्धा लिंगायत सेवा संघ आयोजित ई अनुभव मंडपामध्ये येऊन ते व्याख्यान दिले. अतिशय उत्कृष्ट असे व्याख्यान त्यांनी दिलेले. पुढे सांगू इच्छितो बसव कथाकार शिवसाम होंडराव, अतिशय नावच आपण त्यांना बसव कथाकार म्हणतोय. बसवादी शरणांच्या वर त्यांचं व्याख्यान अतिशय उत्कृष्टपणे झालं, हे काही सांगायची आवश्यकता नाहीये. त्यानंतर बसवेश्वर गुडपे आहेत. मध्यंतरी मी सुद्धा एक काश्मीरमधून येणाऱ्या शरणांचं, एक चोरी करणाऱ्या डाकू मारेकरी ते कसे शरण झाले यांच्यावरती माझं सुद्धा एक दिवस मध्ये व्याख्यान झाला. त्यानंतर लेखक बसवामृत
आणि आपले प्रकाशक असलेले बालाजी कमजोळगे यांचंही व्याख्यान अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्याने आपले विचार मांडले. त्यांना सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे मांडणी करून प्रत्येकांच्या मनामनापर्यंत पोहोचण्याचं अतिशय उत्तम असं कार्य त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर पुढे सांगायचं झालं डॉक्टर भीमाशंकर शिंदगी, स्वतःनं पेशाने सुद्धा ते डॉक्टर असताना हे या कार्यामध्ये अतिशय उत्कृष्टपणे सहभागी होऊन व्याख्यानमालेमध्ये भाग घेतलेले आहेत. पुढे सांगू इच्छितो बसवादी पार्टीचे अध्यक्ष बसवराज कनजे. एखाद्या पार्टीचे अध्यक्ष आज घडीला बघितलं गेलं तर अनेक ठिकाणी फक्त फोटोचा वापर करून जय जयकार केला जातो. त्यांना बसवेश्वराचं एखादं वचन माहीत नाही, बसवेश्वराची कीर्ती माहीत नाही, बसवादी शरणांचं कार्य माहीत नाही. असे सगळं काही अध्यक्षपदावरती संस्थापकाच्या पदावरती आहेत. परंतु बसवादी पार्टीचे अध्यक्ष असणारे बसवराज कनगे हे अतिशय उत्कृष्टपणे आपल्या सर्वांसोबत मिळून मिसळून एक व्याख्यान त्यांनी सांगितले. अतिशय उत्तम असं त्यांचं व्याख्यान झालं. त्यानंतर स्वतःचं शिक्षण चालू असताना अनेक आमचे शरणी सुद्धा या व्याख्यानामध्ये सहभागी झालेले आहेत. तसे मुरुम बसवानो मंडपचे शीतल पाताळे ही शरणी, त्यांची सुद्धा विचारसरणी आपण पाहिलं गेलं तर अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. शरणी शीतल पाताळे. पुन्हा त्याच्यानंतर बसवानो मंडप मुरुमचेच उमरगा तालुका अध्यक्ष असलेले संतोष येवले यांनी सुद्धा आपले जे विचार मांडले ते अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्येकांच्या मनामनापर्यंत पोहोचण्याचा विचार, जे की सर्वसामान्यपणे ज्यांना माहीत नाही असे तसे त्यांचे शरणगणांचे ते विचार आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वतःचं भाषा कन्नड, लेखन कन्नड, मराठी ही अतिशय उत्कृष्टपणे मांडणारे, कन्नड वचन सुद्धा अतिशय उत्कृष्टपणे सगळ्या स्पष्टीकरण देणारे आमचे नेल्लूरेश्वर हनुमंत नेल्लूरेश्वर हे सुद्धा उत्कृष्ट अतिशय छान पद्धतीनं आपल्या व्याख्यानमालेमध्ये सहभागी होऊन त्यांनी मनोगत व्यक्त केलेले आहेत. त्यानंतर आत्ताच म्हणलो की हा कोणाचा या जातीच्या बाहेर जाऊन जे आपले झालेले आहेत, आपण दुसऱ्या काही जातींचा, दुसऱ्या काही धर्मांचा विचार कधी करत नाही, अभ्यास कधी करत नाही. फक्त अनेक लोक आहेत की ते नाव ठेवत असतात, परंतु कुठलाच धर्म अहिंसा करायला सांगत नाही, कुठलाच धर्म द्वेषारोप करायला सांगत नाही. अशा दुसऱ्या धर्मातील आता एक आदर्श अशी व्यक्ती जे आहे त्यांचं नाव आहे मलिक जान शेख. जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत. शरणगणांना मी विनंती करू इच्छितो की खरं तरी विशेष आभार मानायला पाहिजे त्यांचं. मुसलमान जातीने असून त्या धर्मातील सगळा अभ्यास असून सुद्धा लिंगायत धर्मसंस्थापक महात्मा बसवण्णा आणि त्यांच्या कायकावरती त्यांनी एक एवढं सुंदर असं व्याख्यान दिले. कायक कोणता असायला पाहिजे, कायक कसा असायला पाहिजे, महात्मा बसवण्णांनी जे कायक सांगितले त्या कायकाचं मूर्त स्वरूप त्यांनी या व्याख्यानामधून सांगितलेलं आहे. विशेष अभिनंदन सर आपलं की आपण महात्मा बसवण्णा आणि लिंगायत धर्मसंस्काराबद्दलचं सुद्धा आपण एवढं छान असं व्याख्यान आपल्या मनोगतातून, आपल्या व्याख्यानातून आमच्यापर्यंत आपण पोहोचवला. त्यानंतर शरणी कोमल देवर पाटील, मी आत्ता सांगितलं महाराष्ट्राची राजधानी मुंबई, दिल्लीपर्यंत सुद्धा आपलं विचार मंडप, अनुभव मंडप, लिंगायत सेवा संघाचे विचार गेलेले आहेत. दिल्लीमध्ये सुद्धा गेलेले आहेत. भारताचे पंतप्रधान मोदीपर्यंत सुद्धा पोहोचलेले आहेत. कारण काय, प्रत्यक्षात ते जरी बघत नसतील तर त्यांच्या जवळचे जे आहेत ते व्ह्यूअर्स आहेत, हे आमच्यापर्यंत ते व्ह्यूअर्सची संख्या पोहोचलेली आहे. 20 लाख प्लस हे आमच्या रोजच्या नित्य वचन वाचन आणि विशेष व्याख्यान प्रोग्रामला 20 लाख प्लस व्ह्यूअर्स पोहोचलेले आहेत. याचा अभिमान वाटतो. कोमल देवर पाटील जे की मुंबईचे आहेत, या शरणींनी सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं या स्वतःच्या कौशल्यानं त्यांनी शरणगणांचं या व्याख्यानामध्ये भाग घेऊन त्यांचं एक अतिशय उत्कृष्ट असे व्याख्यान त्यांनी आम्हाला दिलेले आहेत. त्यांच्यापासून मिळालेलं ज्ञान हे खरंच
फार छान ज्ञान मिळालेलं आहे. त्यानंतर लिंगायत सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक तथा महाराष्ट्रच नव्हे सबंध भारत ज्यांच्यावरती बोले तैसा चाले त्यांची वंदावे पावले, असे आमचे शरण विजयकुमार शेटे सर, संस्थापक अध्यक्ष लिंगायत सेवा संघ, यांचंही मार्गदर्शन तथा व्याख्यानमाला या सत्रामध्ये त्यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलेले आहेत. प्रत्यक्षात 100% जे खरं आहे ते त्यांच्या बोलीतून येते. 1% सुद्धा खोटी बातमी पुराव्यानुसार काहीतरी फेकणं हे त्यांना कधीच जमले नाही आणि त्यांनी स्पष्टोक्ती पद्धतीने दृढ निश्चयाने जे काही बोलतील ते स्पष्ट, क्लिअर आणि पुराव्यानुसार बोलतात. आणि त्यांच्याकडे तसे पुरावे सुद्धा आहेत. कारण काय, चळवळीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकांना माहीत आहे धर्म लिंगायत हे आहे. पुराव्यानुसार कर्नाटक स्टेट गव्हर्नमेंटपर्यंत कागदोपत्र, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कागदोपत्र किंवा तेलंगणा असेल, आंध्र असेल, इथंपर्यंतचे जमवाजमव करणारे आणि ओरिजिनल कागदोपत्र घेऊन स्टेट गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचणारे असे एकमेव व्यक्ती हे लिंगायत सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार शेटे सर यांनीही आपलं व्याख्यानरूपी मनोगत आपल्या या पंधरवड्याच्या आणि या विशेष अनुभव मंटपाच्या सानिध्यात येऊन त्यांनी सुद्धा दिलेले आहेत. त्यांचेही विशेष आभार. त्यानंतर सर्वात शेवटी समारोप झाला ते आपले सर्वांचे आदरणीय पूज्य श्री पूर्णेश्वर महास्वामीजी यांनी सुद्धा गुरु लिंग जंगम हे म्हणजे काय, त्यांचं प्रत्यक्षात कार्य कसा असतो, आपल्या सर्वांच्या आचरणशैली कशी असली पाहिजे यावरती त्यांनी प्रकाश टाकला आणि आपल्या सर्वांना ते मार्गदर्शन केले. मित्रहो, शरणांनो, शरणींनो, सर्वांना मी एक उदाहरण सांगू इच्छितो. कारण काय, प्रत्येक ठिकाणी प्रवचनामध्ये, प्रत्येक ठिकाणी एखाद्या व्याख्यानामध्ये विशेष असे अनेक कार्यक्रम घेत असताना अनेक उदाहरणे दिली जातात. मग ते आपल्या सर्वांच्या अनुभवातले असतील किंवा काही ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचे असतील. पहा, मी आपल्यासमोर एक उदाहरण सांगू इच्छितो. एक असं उदाहरण आहे की एका गावामध्ये आग लागलेली असते. आग लागल्यानंतर प्रत्येकजण स्वतःची मालमत्ता वाचवण्यामध्ये, स्वतःचा जीव वाचवण्यामध्ये किंवा काही पैसे, अडका, सोनं, चांदी घेऊन तिथून आपल्याला काही इजा होऊ नये या दृष्टिकोनातून पलायन होत असतात, पळ काढत असतात. मग त्यावेळेस असेच मोजके, बोटावरती मोजण्याइतके लोक तिथे आग विझवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यावेळेस एक चिमणी सुद्धा स्वतःच्या चोचीमध्ये पाणी घेऊन त्या आग लागलेल्या ठिकाणी पाणी टाकत असते. आग विझवणाऱ्यांनी विचारतात, अरे पहा, ती चिमणी सुद्धा आपल्यासोबत आहे. म्हणजे आपलं काम हे पशु पक्ष्यांना सुद्धा आवडत आहे. चांगलं काम तेही करायला निघालेले आहेत. परंतु जे पळून जात होते, हे काय तर चाललंय, आपण आपलं जीव वाचवा म्हणून पळून जात होते, त्यांनी विनाकारण हे बोटावर मोजण्यात का आग विझवणाऱ्यांना आणि त्या चिमणीला सुद्धा नाव ठेवत होते की ह्या चिमणीच्या चोचेत पाणी आणून टाकल्यामुळे कुठे आग विझते का. शरणांनो, कधीही थिंक पॉझिटिव्ह असं म्हणलेलं आहे. त्या चिमणीच्या चोचामधल्या आलेल्या पाण्यामार्फत जर आग विझली असती तर फारच चांगलं झालं असतं. परंतु सकारात्मक कार्य, सकारात्मक बुद्धी या चळवळीमध्ये फार मोठं काम करत असतं. पॉझिटिव्ह थिंकिंग हे फार काम चांगलं करत असतं. म्हणून आपण काम करतो ते काम अतिशय उत्कृष्ट काम आहे. आपल्या एकानं सांगण्यानं हे जग बदलेल का? आपल्या एकाचं मन परिवर्तन झालं, आपण सगळ्यांना बदलू शकेल का? हे सगळे असंच वाहत गेलेत. म्हणून आपलं काम, आपलं वचन प्रसाराचं काम आपण कधीच सोडू नका. आपण नेहमी चांगल्या कार्यामध्ये, संतांच्या कार्यामध्ये, शरणगणांच्या सानिध्यात राहा. आपलं चांगलंच होत राहणार आहे, हेही लक्षात ठेवा. नाहीतर विनाकारण
एखाद्या अंधभक्ताप्रमाणे आपण वागू नका. सत्कार्य करत राहावा. कारण काय, बोलणारे बोलत राहतात, त्यांच्याकडून चांगलं कधी झालेलं नसतं. कारण काय, असं म्हणतात की कमवणाऱ्या धन सुद्धा सात्विक असलं पाहिजे, घेणारं अन्न सुद्धा सात्विक असलं पाहिजे. कारण काय, एका संतांनी बघा काय म्हणलेलं आहे, किसी के कहने से यदि अच्छा या बुरा होने लगे, किसी के कहने से अगर अच्छा या बुरा होने लगे तो संसार सब कुछ स्वर्ग बन जाएगा या फिर संसार सब कुछ नरक बन जाएगा. कुणी सांगितल्यानं की तुझं भला होतोय, तुझं वाईट होतोय, जर कुणी सांगितल्यामुळे जर झालं असतं तर पूर्ण पृथ्वीवरती जी सजीव सृष्टी आहे आपोआप सगळी चांगली झाली असती. किंवा कुणी जर द्वेषारोप करून शाप दिले असते तर सगळी सृष्टी ही पूर्णपणे नरकमध्ये बनली असती. म्हणून कोणी सांगितल्यामुळं स्वर्ग आणि कोणी न सांगितल्यामुळं किंवा शाप दिल्यामुळं नरक कधीच बनत नसतो. चांगले कार्य करत राहा, आपलं सर्व काही चांगलं होतं. चांगले अन्न ग्रहण करा, चांगलं होत असतं. शरीर शुद्ध राहतं, चांगलं राहतं. कारण काय, कायक करून कमवलेलं धन हे अतिशय योग्य असतो. चोरी, दुसऱ्याला फसवून कमवलेलं धन कधीच आपल्याला योग्य मार्गावरती किंवा डोकं शांत ठेवून झोपू देणार नाही. म्हणूनच एका संतांनी म्हणलेले आहे, त्यांनी म्हणतात की नेहमी करता चांगलं काम करायला पाहिजे. कारण काय, जैसा धन हो वैसा अन्न आता है, जैसा धन हो वैसा अन्न, और जैसा अन्न हो वैसा मन होता है, जैसा मन हो वैसा तन आता है. सात्विक धन कमाए, दुआएं साथ में आएंगे, खुशी और सेहत का सुख हम सब पाएंगे. इसीलिए सात्विक धन, सात्विक अन्न प्राशन करना, लेना बहुत जरूरी है. मित्र हो, त्यासाठी सांगतो, कायकावरती श्रद्धा ठेवा आणि विनाकारण एखाद्या भूलतापाला पडू नका. मी या भूलतापाविषयी एक छोटंसं आपल्यासमोर उदाहरण सांगतो. एका गावामध्ये आत्ता जसं अचानक पाऊस येतोय तशाच प्रकारचे एका गावामध्ये मोठ्या प्रकारात पाऊस झाला. गावामध्ये पूर्णपणे पाणी शिरलं. सर्व लोक गावामध्ये पूर्ण पाणी शिरलं, सगळ्यांचे घरमध्ये बुडत चालले. मग त्यावेळेस मिलिटरी कॅम्प आला, हेलिकॉप्टरनं, नावेनं, जसं मागच्या वर्षी कोल्हापूर पंढरपूर साईडला भरपूर मोठी पुरावस्था निर्माण झालेली होती, तशाच प्रकारची पुरावस्था त्या गावामध्ये निर्माण झाली. तर मिलिटरी फौज किंवा पोलिसांच्या मदतीने, जहाजाने, काही जण हेलिकॉप्टरने त्या गावातून घेऊन चाललेले होते. परंतु तिथेच एक असे महाराज बसलेले होते. देवळाच्या त्या पूर्ण पाणी भरल्यानंतर वर शिखरावरती येऊन जे बसले, त्यांना सुद्धा मिलिटरी कॅम्पवाल्यांनी म्हणले, चला आपण जाऊयात महाराज, आता पाणी आणखीन पाऊस येऊलेलं आहे, चला. नाही नाही नाही, माझा विश्वास आहे, मला देव वाचवतो. त्यांना अनेक विनवणी केले, हे पहा, हे अशा प्रकारचं विनाकारण तुम्ही डोक्यामध्ये खूळ गृहीत धरू नका. हे अशा प्रकारच्या वेळेस आपल्याला कोणी मदतीला येणार नाही, तुम्ही चला ऐकून घ्या म्हणलं तरी ते महाराजांनी त्या सैनिकासोबत किंवा मिलिटरी कॅम्पसोबत त्यांनी गेले नाहीत. शेवटी पाणी भरपूर आलं आणि महाराज वाहून गेले. मग हे अशी अंधभक्ती काय कामाची, जिथे तुमची श्रद्धा असायला पाहिजे. कायकनिष्ठ वैज्ञानिक दृष्टिकोन या सगळ्यांमधून आपला जो लिंगायतांचा आचारशरणी आहे, लिंगायतांचं जे वचन साहित्य आहे, लिंगायताचं जे काही प्रत्येक कार्य आहे, हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आहे. म्हणून आपण सत्यशुद्ध कायक केलं पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून ह्या सर्व वचनांचं वाचन करा, मनन करा, चिंतन करा, आत्मसात करा आणि त्या प्रकारे वागण्याचाही प्रयत्न करा. म्हणूनच अप्पाजी सांगत असताना गुरु लिंग जंगम याबद्दलचं अतिशय उत्कृष्ट असं लेखाजोखा त्यांनी मांडलेले आहे. त्यानंतर त्या कायकाशी निगडीत असलेलं मलिकजन शेख यांनी सुद्धा अतिशय उत्कृष्ट असं आपले व्याख्यान त्यांनी मांडले. तर मी आपल्या सर्व शरणांना पुनश्च एकदा सांगू इच्छितो, हे जे व्याख्यानमाला आपण सर्वजण आयोजित केलेलं होतं, या व्याख्यानमालेमध्ये उत्कृष्ट आणि अतिशय उत्कृष्ट, एकापेक्षाही एक चांगले
सर्वजण व्याख्यान दिलेले आहेत. गेल्या वर्षीच्या मार्चच्या लॉकडाऊनपासून ते आतापर्यंत नित्य वचन वाचन सदरामध्ये प्रत्येक शरण रोज एक वचन सांगतात, त्याचं स्पष्टीकरण सांगतात. आपण सर्वजण हेही वचन ऐकावं, त्याचं स्पष्टीकरण ऐकावं आणि आम्हाला त्यामधून सुद्धा बोध होतो. तुम्हीही बोध घ्यावा. आम्हाला त्यामधून काही सूचना असतील तेही आपण सांगावं. विशेष करून पुन्हा एकदा मी असं सांगू इच्छितो की शरणगणांच्या सानिध्यात या, वचन प्रसाराच्या वचनांच्या सानिध्यात या, लिंगायत धर्माच्या आचरणाच्या सानिध्यात या. 770 शरणगणांचं इतिहासाचा अभ्यास करा, त्यांच्या जीवनशैलीवर अभ्यास करा. म्हणूनच असं म्हणतात की एखादं माणूस कोणाच्या सानिध्यात आहे, कुठे आहे, यावरती त्याचं स्थान ठरवलं जातं. कारण का असं म्हणलं जातं, एखादा साप जर एखाद्या बिळात असेल, एखाद्या घरात असेल, तर त्याला अगोदर काठी घेऊन मारायला पाहतात. परंतु तेच साप जर महादेवाच्या पिंडावर जर बघितले तर त्याला म्हणतात, अरे किती छान आहे. म्हणून आपलं सानिध्य पण चांगलं ठेवा. शरणगणांच्या सानिध्यात या, संतांच्या विचारांच्या सानिध्यात या, वचनांच्या सानिध्यात या. म्हणूनच आपल्या सर्वांना मी पुनश्च एकदा तीच विनंती करतो. आपलं संपूर्ण घर, आपले लेकरं बाळं, आपल्या जवळचे आप्तिष्ट मंडळी, पाहुणे मंडळी, मित्रपरिवार या सर्वांपर्यंत आपण वचन साहित्याचा प्रसाराचा, वचन साहित्याची पुस्तके पोहोचण्याचा प्रयत्न करा. आणि पुन्हा हे काम करत असताना मी 100% ग्वाही देतो तुम्हाला की आपल्याला, ग्वाही म्हणजे मी कशासाठी ग्वाही म्हणतो की आपल्याला नाव ठेवणारे भरपूर आहेत की बघा आले बसवपत्व आले, बघा आले बसव तत्व आले. आमच्यावरती बसवाच्या नावानं तरी एक शिक्का आहे, हे तरी आम्हाला चांगलं वाटतं. अरे वा, आम्हाला एखाद्या नाव ठेवत असताना, तिरस्कार करताना सुद्धा बसवाच्या नावानुसार तिरस्कार करतोय. अरे तेरा मुंह का हो भला, जे म्हणतात ना तशा स्वरूपातले भला आम्हाला बसव तत्ववाले तरी म्हणतात, परंतु आम्हाला अभिमान आहे की आम्ही बसव तत्ववाले आहोत. मी आपल्याला जाताना महात्मा बसवण्णांचं एक छोटंसं वचन या विषयाशी, या तत्वाशी, या मताशी सांगू इच्छितो. पहा महात्मा बसवण्णा काय म्हणतात ते. मारणाऱ्यांना माझे आप्त मानतो, शिवा देणाऱ्यांना माझे बांधव मानतो, निंदा करणाऱ्यांना माझे माता पिता मानतो, जे मला पिडतात त्यांना मी माझा मालक मानतो, फटकारा करणाऱ्यांना माझा सख्खा बंधू मानतो, स्तुती करणाऱ्यांना सोन्याच्या सुळ्यावर चढवणारे मानतो, कुडल संगम देवा. महात्मा बसवण्णा म्हणतात स्वतः. स्तुती ऐकायचं नाही, स्तुती ऐकलं तर असं होश करायचं नाही. कोणीतरी रागावत असतील, कोणीतरी द्वेष करत असेल, ऐकायचं नाही, आम्ही ह्या आमचा शत्रू आहे असं नाही 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 तसं काहीच म्हणायचं नाही. ते आमचे बांधव आहेत, ते आमचे मालक आहेत, ते आमचे जवळचे आहेत, म्हणूनच त्यांनी आपल्यावर प्रेम आहे, म्हणून आपलं त्यांनी काहीतरी म्हणत आहेत आपण सुधारा म्हणून. परंतु आपण आपलं मार्ग, सत्कार्याचा मार्ग सोडू नका. नेहमी कायम आपलं सत्कार्य, आपलं कायक करत राहा. म्हणूनच सर्व शरण बांधूंना पुनश्च एकदा कळकळीची विनंती करतो की आपण बसवतत्वाचा जे प्रसार करत आहात यामधून कधीही माघार घेऊ नका. कारण काय, बसवतत्वाचा प्रसार आणि प्रसार हे अतिशय सध्या या काळात उपयोगी आहे. म्हणूनच ह्या सर्व कार्यामध्ये कुठेतरी काहीतरी कार्यक्रम एखादा चालू करायचं, पुन्हा महिनाभरामध्ये लगेच बंद करायचं, तर अशा प्रकारचं जे काही काम चालू आहे तशा प्रकारचं आपल्याला नाही करायचं. आपण अविरतपणे चालू आहे, अविरतपणे एकही दिवस वचनाचं पठन, वचनाचं वाचन झालं नाही असं नाही. लिंगायत सेवा संघ आयोजित अनुभव मंडप दररोज चालू आहे, प्रत्येकापर्यंत पोहोचत आहे. म्हणूनच सांगू इच्छितो की आपण सर्वजण यामध्ये सामील व्हा आणि सर्वांसोबत मिळून मिसळून महात्मा बसवण्णांचं विचाराचं, वचनांचं आणि त्या 770 शरणगणांचं आपण वचन सर्वांपर्यंत पोहोचूयात, त्याप्रमाणे आचरण करूयात आणि सर्वांसोबत मिळून मिसळून आपण एकत्रित होऊयात. आज आभार प्रदर्शनाच्या या कार्यक्रमानिमित्त मला काही स्वरूपात बोलण्याची संधी प्राप्त झाली, परंतु आभार न मानता आपण
एकमेकांचे जवळचे, एकमेकांच्या हृदयात सामावणं हेच मला चांगलं वाटतं. म्हणून मी जाता जाताना आपल्याला सांगू इच्छितो की आभाराचे भार कशाला, सत्काराचे हार कशाला. आभाराचे भार कशाला, सत्काराचे हार कशाला. एकमेकांच्या हृदयात बांधूयात घर, मग त्याला दार तरी कशाला, मग त्याला दार तरी कशाला. ज्या म्हणजे आपण एकमेकांचे आभार न मानता एकमेकांच्या हृदयात आपण आपुलकीनं, प्रेमानं, जिव्हाळ्यानं राहूयात. मग त्या प्रकारचं आपल्याला असलं घर कशाला की ज्या घराला दरवाजा असतो. म्हणजे तिथे जाताना दरवाजा उघडून जायच्या वेळेस कायमस्वरूपात आपल्या मनाचे दरवाजे एकमेकांसाठी उघडे ठेवा. एकमेकांसाठी असलेलं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी सर्व शरणांनी जसे ठेवले होतं तशाच प्रकारे आपण सर्वजण बाळगून घेऊयात, असं एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि जाता जाता एवढं सांगू इच्छितो की फक्त एखाद्या पोस्टरसाठी, एखाद्या बॅनरसाठी, एखाद्या स्टेटससाठी महात्मा बसवण्णांच्या फोटोचा वापर न करता त्यांच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी, त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी, स्वतः आत्मशुद्ध होण्यासाठी आणि दुसऱ्यांपर्यंत त्यांचे वचनं, त्यांचे विचार आणि 770 शरणकरांचं कार्य पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण आमच्यासोबत सामील व्हा, एवढंच आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आजचा हा पंधरवड्यातला शेवटचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपवण्या अगोदर सर्व शरणांना, व्याख्यात्यांना पुनश्च एकदा मी शरणार्थी करतो. परमपूज्य कोरणेश्वर अप्पाजी यांना सुद्धा मी शरणार्थी करून आजचा हा आभार प्रदर्शनाचा छोटा खानी कार्यक्रम मी संपवतो. शरणार्थी.